नमस्कार. मागच्या लेक्चर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स याचा अभ्यास केला आणि आता आपण ह्या लेक्चर मध्ये केपलर्स लॉ बद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की प्लॅनेटरी मोशन जे आहे हे खूप काळापासून ॲस्ट्रॉनॉमर्स हे फॉलो करत होते, पाहत होते, त्यांचं ऑब्झर्वेशन करत होते. परंतु जे ऑब्झर्वेशन होत होतं ते पूर्णपणे नेकेड आयने होत होतं, म्हणजे कसल्याही प्रकारचे टेलिस्कोप त्या काळात अवेलेबल नव्हते. आणि ह्या अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन करून 16व्या शतकापर्यंत भरपूर असा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल होता, मटेरियल त्यांच्याकडे अवेलेबल होतं. आणि याचा सर्वांचा अभ्यास करूनच जोन्स केपलरने काय केलं की ह्या सर्व जे डेटा अवेलेबल होते त्याच्यावरून प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांनी काही रूल तयार केले त्याचा अभ्यास करून. आणि ते रूल हे प्लॅनेट जे आहेत ते मोशन कशा प्रकारे करतात, कोणत्या रूलच्या आधारे करतात किंवा कोणते रूल फॉलो करतात किंवा कोणते लॉ फॉलो करतात हे मांडलं त्यांनी. आणि तेच लॉ आज आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण एलिप्स म्हणजे काय ते समजून घेऊया. जसं आपल्या पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे एका कोनची, त्याला अशा प्रकारे आपण जर कट केलं तर जी आकृती तयार भेटते किंवा जो एक वर्तुळाकार असा भाग भेटतो त्याला आपण एलिप्स बोलतो. तो पूर्णपणे वर्तुळाकार नाहीये, आपण त्याला अंडाकृती बोलू शकतो. असा जो भाग तयार होतो किंवा अशी जी आकृती तयार होते त्याला आपण एलिप्स बोलतो. आणि या एलिप्सचं एक जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला दिलेले आहेत ते पाहूया आपण. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. It has two focal points. आणि याला मध्ये दोन फोकल पॉइंट असतात, जसं इथे दिलेले आहे F1 and F2 हे फोकल पॉइंट आहेत त्या एलिप्सचे. The sum of the distance to the two focal points from every point on the curve is constant. आणि याच्यामध्ये जे दोन पॉइंट आहेत, जे कोणतेही दोन पॉइंट घेतले त्या एलिप्स वरती त्यांच्यापासूनची डिस्टन्स आहे फोकल पॉइंटची ती कशी असते, सारखीच असते असं दिलेलं आहे. F1 and F2 are two focal points of the ellipse shown in figure. आणि तसं जर पाहिलं की ते डिस्टन्स कशा प्रकारे सरळ आहे किंवा सारखेच आहेत ते आपल्याला दिलेले आहे. काय AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. अशा प्रकारे हे कसे असतात, त्या दोन फोकल पॉइंट वरून कोणतेही दोन आपण पॉइंट घेतले तर त्यांचं सम कसं असतं, सारखंच असतं त्या दोन्ही पण फोकल पॉइंट वरून. हे लक्षात काय घ्यायचंय, कारण काय की आपल्याला जे केपलरचे लॉ पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे. त्याच्यासाठी आपण हे फोकल पॉइंट म्हणजे काय आणि एलिप्स म्हणजे काय ते आता आपण पाहिलेले आहे. तर आता आपण केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे तो पाहणार आहोत. तर फर्स्ट लॉ जो केपलरचा आहे त्याचं जे डेफिनेशन आहे ते डेफिनेशन दिलेले आपल्याला केपलर्स फर्स्ट लॉ आपण पाहूया. त्याच्यामध्ये काय आता आपण पाहिलं होतं एलिप्स म्हणजे काय आणि त्याच्याचं जे दोन पॉइंट मध्ये फोकल पॉइंट जे दोन असतात त्यांच्याबद्दल आपण आता चर्चा केली. आता याच्यानंतर आपण पाहूया केपलर्स फर्स्ट लॉ म्हणजे काय. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. काय सांगितले, ऑर्बिट प्लॅनेटचं, सर्व प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते इलिप्टिकल आहे, ते पूर्णपणे वर्तुळाकार नाही. इट इज नॉट अ सर्कल, ते इलिप्टिकल आहे किंवा सर्क्युलर नाहीये, ते पूर्णपणे ते इलिप्टिकल ऑर्बिट आहे विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आणि त्याच्यातल्या जे आपण पाहिलं होतं की इलिप्स मध्ये जे पण सर्कल, इलिप्स मध्ये जे पण फिरतात त्या इलिप्सला दोन फोकाय असतात, आपण आता पाहिलं होतं. आणि त्याच्यातला एक फोकायवर कोण आहे, सन आहे असं केपलर्सने सांगितलं होतं. जसं आपण आता आकृतीत आणि पुस्तकाच्या आकृतीत पण दिलेलं आहे की हा सन हा एका फोकायवर आहे इलिप्सच्या. आणि अशा प्रकारे हा जो प्लॅनेट आहे तो ह्या इलिप्स मध्ये फिरतोय अशा प्रकारचा. हे आपल्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलंय की प्लॅनेटचं ऑर्बिट जे असतं ते इलिप्स असतं आणि त्याच्यातल्या जे फोकाय दोन असतात इलिप्सला त्याच्यातील एका फोकायवर कोण आहे, सन आहे असं आपल्याला सांगितलंय. हे केपलरचा फर्स्ट लॉ आहे. त्याच्यानंतर आपण केपलरचा सेकंड लॉ पाहणार आहोत.
काय आहे सेकंड लॉ? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. जी लाईन जॉइन करते, उदाहरणार्थ ही जी लाईन आहे एस ए आणि एस बी, लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याचा अर्थ काय? जर सननी फॉर एक्झाम्पल वन जो प्लॅनेट आहे जो राउंड करतोय, इलिप्सेल राउंड करतोय सन भोवती, त्यांनी हे समजा ए पासून बी पर्यंत अंतर कट करण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी 1 आवर लावला असेल, तर आपण पाहिलं तर हे जे अंतर दिसतंय आपल्याला ए पासून बी पर्यंत, याचं कंपॅरिझन आपण जर सी पासून डी पर्यंत केलं तर ए बी हे अंतर जास्त आहे सी डी पेक्षा आणि ई एफ हे अंतर हे सर्वात कमी आहे. आणि आपण जर पाहिलं तर तो सन पासूनचा हा फारथेस्ट पॉइंट आहे आणि हा एकदम जवळचा असा पॉइंट आहे. आणि याच्यानुसार काय, आणि याला पण 1 आवर लागणार आहे आणि याला पण 1 आवर्स एवढाच टाइम इंटरवल लागणार आहे. तर याचा अर्थ काय होतो की प्लॅनेट ज्यावेळेस मूव्ह करत असतो त्यावेळेस तो ज्यावेळेस सनच्या जवळ असेल, अंतर डिस्टन्स जवळ असेल, तो जास्त अंतर कव्हर करतो. याचाच अर्थ तो ज्यावेळेस सन जवळ असेल त्यावेळेस तो जास्त स्पीडने असतो प्लॅनेट, त्याच्यानंतर लांब असेल तर हे जे स्पीड आहे तो कमी असतो आणि त्याच्यापेक्षा लांब असेल तर तो कमी होतो. परंतु ज्यावेळेस तो कमी करत असेल तरी पण तो जेवढा एरिया कव्हर करतो तो एरिया जर विचारात घेतला तर तो एरिया सेमच असेल. याचाच अर्थ ह्याच्यावरून ह्या जो केपलर सेकंड लॉ आहे त्यानुसार एरिया जो आहे, आपण एक्झाम्पल घेतलं तर एरिया आपला आहे जो सी ए बी आहे, दुसरा जो एरिया आहे तो आहे एरिया डी एस सी डी आणि तो तिसरा जो एरिया आहे तो एरिया आहे एस ई एफ. हे तिन्ही एरिया कसे असतील? इक्वल असतील. हा जो एरिया आहे त्यांनी कव्हर केलेला कोणत्याही प्लॅनेटने तो कसा असेल? प्रत्येक ठिकाणी सारखाच असेल. प्रत्येक वेळेला जेवढा टाइम प्रत्येक ठिकाणी घेतला तेवढाच टाइमचा जर आपण विचार केला तो इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये तो इक्वल एरियाज कव्हर करेल. हा सेकंड लॉ आहे. आणि त्यानुसार जो एस ए बी आहे तो इक्वल टू एस सी डी असेल आणि इक्वल टू एस ई एफ असेल. हे तिन्ही एरिया सारखेच असते. याचाच अर्थ पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम मध्ये प्लॅनेट जे आहे ते इक्वलच एरिया कव्हर करतात. हा सेकंड लॉ आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड लॉ पाहणार आहोत. तर आता आपल्याला जो थर्ड लॉ पाहायचा आहे तो पाहूया. केपलर्स थर्ड लॉ काय डेफिनेशन दिलेली आहे? द स्क्वेअर ऑफ किंवा हा काय लॉ दिलेला आहे आपल्याला? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. हे असं आपल्याला याची जे डेफिनेशन दिलेलं आहे ते किंवा हा लॉ दिलेला आहे आपल्याला. तर आपण ह्या लॉ कशा प्रकारे दिलाय ते पाहूया आपण. लेट्स द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जर आपण टी मानलं, काय मानलं? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जर आपण टी मानलं आणि r इज द डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट मानली तर काय होईल पाहूया. लेट्स t is the period of revolution and r small r r is the distance between planet and sun. Planet and sun. जर आपण t is the period of revolution मानलं आणि r is the distance between the planet and sun असं जर मानलं तर ह्या
लॉ नुसार काय बनेल, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. याचा अर्थ काय, ह्या टी चा स्क्वेअर, टी स्क्वेअर अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल याचा अर्थ काय असतो, ते की जर एक घटक बदलला तर दुसराही घटक त्याच प्रमाणात बदलतो, सम प्रमाणात बदलतो किंवा डायरेक्ट प्रोपोर्शन असतो त्याला. आणि हे प्रोपोर्शनचं साइन आहे. तर टी स्क्वेअर डायरेक्ट प्रोपोर्शन टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हा दुसरा पार्ट आहे. तर आपण पाहिलं इथं r म्हणजे आपण डिस्टन्स मानलंय आणि r चा क्यूब म्हणजे डिस्टन्सचा क्यूब हे आपलं मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस केपलर्स थर्ड लॉ झालेलं आहे. तर आता हे केपलरच्या थर्ड लॉचं मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन तयार झालं काय, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शन टू r क्यूब आणि देअरफॉर आपल्याला माहिती आहे की हे प्रोपोर्शनॅलिटीचं जे आहे त्याच्याऐवजी आपण k हे कॉन्स्टंट जर घेतलं तर हे तयार होईल असं टी स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू k आणि k इज द कॉन्स्टंट, k इज द कॉन्स्टंट. याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला माहिती झालं की टी स्क्वेअर अपॉन r क्यूब बरोबर k हे मॅथेमॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ केपलर्स थर्ड लॉ झालेले आपलं. तर अशा प्रकारे आपले केपलरचे 3 लॉ झालेले आहेत. याच्यावर आधारित किंवा याला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा ह्या लॉच्या आधारे न्यूटनने जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा नियम मांडलाय तो आता आपण याच्यानंतर पाहणार आहोत. तर आता आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की युनिव्हर्सल मध्ये जे पण दोन ऑब्जेक्ट आहे ज्यांना मास आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं आणि त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स बोललो होतो. आणि ही फोर्स युनिव्हर्स मध्ये कुठेही गेलं तरी आढळते आणि देअरफॉर वी कॉल दॅट फोर्स ॲज अ युनिव्हर्सल फोर्स, असं आपण त्याला बोललो होतो, युनिव्हर्सल फोर्स असं बोललो होतो. आता आणि त्या ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आणि प्लस केपलरच्या लॉचा आधार घेऊन न्यूटननी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपला लिहिला होता, सिद्धांत मांडला होता. तर तो सिद्धांत काय, तो नियम काय, लॉ काय तो पाहूया आपण. काय, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफाइनाइट फोर्स. प्रत्येक जो युनिव्हर्स मध्ये ऑब्जेक्ट आहे तो डिफाइनाइट अशा फोर्सने दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो आणि दुसरा ऑब्जेक्ट पण पहिल्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. याचाच अर्थ युनिव्हर्स मध्ये असणाऱ्या दोन कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये काय असते, डिफाइनाइट अशी फोर्स काम करते, ती एकमेकाला अट्रॅक्ट करण्याचं, त्याला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स बोललो होतो. आणि ती जी फोर्स ऍक्ट करते अशी तिच्यामध्ये काय संबंध आहे ते ह्या न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. ती डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असते. कोण, ती फोर्स जी ज्या दोन ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते ती फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शन असते कशाशी, त्या दोन जे ऑब्जेक्ट आहेत त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टशी. आणि आणखी काय सांगितलंय, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शन टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शन असते कशाशी, द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम याच्याशी इनव्हर्सली प्रोपोर्शन असते. आपण जर असं समजलं की हे दोन ऑब्जेक्ट आहेत, इथं आपण सांगितलं की हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण m1 मासचा ऑब्जेक्ट आहे असं पकडलं आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा आहे m2 मास असणारा ऑब्जेक्ट. यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन फोर्स आहे तिला आपण जर F मानलं, दोन्ही अट्रॅक्शन फोर्स, आणि त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो जर आपण d मानला, तर ह्या लॉ नुसार मॅथेमॅटिकली रिप्रेझेंटेशन ह्या लॉचं कसं होईल ते पाहूया आपण. आपल्याला माहिती आहे की ही जी फोर्स आहे ती कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शन टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस आहे. याचाच अर्थ F आणि त्या दोन जे मासेस आहेत m1 and m2 यांच्या प्रोडक्ट म्हणजेच काय, m1 into m2
ह्यांच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि इनवर्स आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इनवर्सली कशाशी प्रोपोर्शनल असते? द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर आपण डिस्टन्स मानलेली आहे d आणि म्हणून इथं त्याचा स्क्वेअर d स्क्वेअर. याचा अर्थ ही जे आहे ही फोर्स जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ दिस टू ऑब्जेक्ट आणि इनवर्सली प्रोपोर्शनल आहे हे त्या दोन मासेसच्या दरम्यान जे डिस्टन्स आहे त्याच्याशी. याचाच अर्थ काय होतो? आपल्याला माहिती आहे की हे साइन प्रोपोर्शनॅलिटीचा साइन आहे आणि मग याचाच अर्थ काय होईल इथं? F इज इक्वल टू, आता प्रोपोर्शनलच्या साइनच्या ऐवजी आपण काय घेतो? कोणता तरी कॉन्स्टंट घेतो. इथून मग आपण पाहिलं होतं की कॉन्स्टंट आपण k घेतो, परंतु आता इथं कॉन्स्टंट जो घ्यायचा आहे तो g हा शब्द प्रयोग आपण करणार आहोत किंवा g हे अक्षर वापरणार आहोत. हा कॅपिटल G आहे. g m1 m2 अपॉन d स्क्वेअर आणि ह्या जो g आहे कॅपिटल G त्याला बोललं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला बोललं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बोललं जातं. हा आपला जो लॉ आहे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याचं मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन झालं न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं. याचाच अर्थ असा आहे की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार जर एखाद्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते डबल झालं तर त्यांच्यातली जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जी डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे त्यांच्या दोन मासेसच्या प्रोडक्टची ती कशी होईल? डबल होईल. आणि याच्या विरुद्ध जर डिस्टन्स हे डबल झालं तर त्यांच्यातले फोर्स ऑफ अट्रॅक्शन इनवर्स रिलेशन असल्यामुळे डिक्रीज होईल. कशी डिक्रीज होईल? बाय फॅक्टर ऑफ 4 ने ते डिक्रीज होईल. आता आपल्यामध्ये आपण ज्यावेळेस यांचा डिस्टन्सचा विचार करतो दोन मासेस मधल्या त्यावेळेस आपण जर मासेस हे स्फेरिकल असेल तर त्यांच्या सेंटर ऑफ मास हा विचार करतो. त्या स्फेरिकल बॉडीचं सेंटर ऑफ मास हे मधील डिस्टन्स मोजलं जातं. परंतु जर हे दोन ऑब्जेक्ट स्फेरिकल नसतील तर त्यांच्यामध्ये असणारं सेंटर ऑफ मास विचारात घेऊन त्यांची डिस्टन्स काढली जाते. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय? द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट at which total mass of the object can be assumed to be concentrated. हा पॉइंट धरला जातो. म्हणजे असा पॉइंट घेतला जातो जो की त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल ज्याच्यावर टोटल मास हे केंद्रित झाले कॉन्सन्ट्रेट झालेले असं मानलं जातं आणि ते डिस्टन्स घेतलं जातं या दोन ऑब्जेक्ट मधलं अंतर ठरवण्यासाठी. तर हा झाला आपला न्यूटनचा जो लॉ होता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता याच्यामध्ये आपल्याला जे जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जे आहे ते त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की इथं जी आहे तर याचं एसआय युनिट आपण कसं काढणार आहोत ते पाहायचंय आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जे आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर आपण हेच सूत्र परत घेऊया इथं F इज इक्वल टू G m1 into m2 अपॉन d स्क्वेअर. तर आता आपल्याला माहिती आहे की जी फोर्स जी आहे ती न्यूटन मध्ये मोजली जाते. फोर्सचं जे एकक आहे ते न्यूटन आहे. SI युनिट ऑफ फोर्स इज इक्वल टू न्यूटन. त्याच्यानंतर इथं जे जे पण आले m म्हणजे काय आपलं इथं मासचं जे एकक आहे ते किलोग्रॅम आहे आपल्यामध्ये SI युनिट. त्याच्यानंतर d फॉर डिस्टन्स हे आहे m फॉर मास हे आहे d फॉर डिस्टन्स. याचं जे एकक आहे ते मानलं जातं मीटर.
त्याला आपण m ने रिप्रेझेंट करतो, स्मॉल m ने. तर याचा जर विचार केला तर आपल्याला याच्यातून आता SI युनिट शोधायचंय त्या g चं. तर देअरफॉर किंवा याचं जे फॉर्म्युला शोधायचा याचाच अर्थ काय होईल, F is equal into d square upon m1 into m2 is equal to g हा फॉर्म्युला झाला. आणि याच्या आधारावर आपण आता काय करणार आहोत, त्याचे SI युनिट तयार करणार आहोत. तर आपण आता पाहिलं की जे फोर्सचे SI युनिट आहे ते न्यूटन, म्हणून इथं आपण न्यूटन घेतला. आपल्याला माहिती आहे d स्क्वेअर आहे, d म्हणजे काय, डिस्टन्स आहे. डिस्टन्सचं जे एकक आहे ते मीटर आहे, म्हणून आपण इथे घेतलं मीटर स्क्वेअर अपॉन m1 आणि m2 म्हणजेच इथं झाला हा kg इंटू हा दुसऱ्या m2 चा kg बरोबर g. आणि म्हणून जे g आहे त्याचं SI युनिट इथं तयार होईल n m स्क्वेअर इंटू किंवा अपॉन kg स्क्वेअर. आणि त्यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो g इज इक्वल टू किंवा g चं जे SI युनिट आहे ते आहे SI युनिट ऑफ g, SI युनिट ऑफ g इज इक्वल टू n m स्क्वेअर इंटू kg रेज टू -2. हे आपल्या जे घातांकाचे नियम आहेत किंवा घातांकाचे जे नियम आहेत त्याच्या आधारावर आपण इथे लिहिलं. हा अपॉन मध्ये होता म्हणून वरती आला तो -2 झाला, म्हणून n m स्क्वेअर kg रेज टू -2 हे SI युनिट झालं आपल्या g या युनिव्हर्सल कॉन्स्टंटचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. तर आता आपण ह्या g बद्दल आणखीन माहिती पाहणार आहोत. तर याला आपण माहिती आहे की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मानलं जातं. आता याची व्हॅल्यू काय आहे ते आपण पाहूया. आता आपण पाहिलं की जे g चं SI युनिट जे आहे n m स्क्वेअर kg रेज टू -2 हे कशा प्रकारे तयार झालंय, तर याच्याच आधारावर आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ g काढायची. तर द व्हॅल्यू ऑफ g इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स acting between two unit masses kept at a unit distance away from each other. असे दोन ऑब्जेक्ट जे युनिट मासेसचे आहेत ते युनिट डिस्टन्सला ठेवलेत एकमेकांपासून, किंवा त्यालाच आपण SI युनिट मध्ये जर विचार केला तर काय, द व्हॅल्यू ऑफ g इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स between the two masses of 1 kg each kept away 1 meter apart. ह्या अशा प्रकारे हे जे g ची व्हॅल्यू आहे ते आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे की ह्या g चं जे g कॉन्स्टंट आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटली हेनरी कॅव्हेंडिशने 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेज टू -2 एवढी मांडलेली. हे हेनरी कॅव्हेंडिशने ह्या g ची जी व्हॅल्यू आहे ती 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर into kg रेज टू -2 एवढी फिक्स केली किंवा एवढी एक्सपेरिमेंटली एवढी तयार केलेली आहे. तर आपला हा जो आहे युनिव्हर्सल लॉ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू ऑफ g पाहिलेली आहे आणि परत सेंटर ऑफ मास एवढं पाहिलेलं आहे आणि त्याच्या आधी आपण केपलर्स लॉ पण पाहिलेला आहे. तर आपला हा जो लेक्चर आहे तो झालेला आहे. तर याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये आपण जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स ते पाहणार आहोत.